आज ना मी नाश्त्यासाठी बनवले होते कोथिंबीरचे पराठे. तर कोथिंबीरचे पराठे बनवण्यासाठी ना इथं मी अर्धी कोथिंबीरची जुडी ना त्याला स्वच्छ करून घेतली. तर यांनी काल येता वेळेस खूप साऱ्या भाज्या आणल्या होत्या, त्यामधली कोथिंबीरची जुडी पण होती. तर ती ना पिवळी व्हायला लागली होती. मग मी चांगली चांगली काढली आणि अशी अर्धी होती ना, मग तिला आहे ना छान असं बारीक मी चिरून घेतलं. तर बघू शकता. आणि त्यानंतर लगेच इथं वाटण बी तयार केलं. छान वाटण बारीक करून घेतलं मिक्सरला. लगेच एका प्लेटीमध्ये ना बेसन पीठ आणि थोडंसं बेसन पीठ आणि गव्हाचं पीठ मी मिक्स केलं. त्यामध्ये थोडीशी हळद टाकली आणि वाटण केलेलं टाकलं. त्यानंतर जी बारीक केलेली कोथिंबीर होती चिरलेली ते बी त्यामध्ये टाकून घेतली. आणि छान असं आहे ना पीठ आपल्याला एकदम थोडंसं नॉर्मल असं मळून घ्यायचं आहे. जास्त कडक बी नाही आणि जास्त पातळ बी नाही. आणि त्यानंतर ना छान असं मळून झालं की 10 मिनटं त्याला रेस्ट करायला ठेवायचा. आणि 10 मिनटाच्या नंतर ना लगेच आपल्याला छान असे ना पराठे लाटून घ्यायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता एवढे छान होतात ना, अजिबात खाली पण चिटकत नाही, काय नाही, एकदम छान होता. आणि तुम्ही बघू शकता अजिबात चिटकलेले नाही आहे खाली. त्यानंतर लगेच ना गॅसवर तवा ठेवायचा, त्यावर तेल किंवा तूप घालायचं आहे. आणि तेल किंवा तूप घातल्याच्यानंतर आपण बनवलेला पराठा त्यावरती घालून घ्यायचा. आणि दोन्ही साईडनं ना पुन्हा तेल तूप लावून ना मस्त खमंग असं आहे ना असं कलर छान होईपर्यंत त्याला असं भाजून घ्यायचं आहे. आणि बघू शकता छान दोन्हीकडून मस्त भाजून झाले की अशा पद्धतीने आपला पराठा तयार होतो. असेच मी सगळे पराठे करून घेतले.